नितेश राणेंनी मदरशांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झालाय। मदरशांमध्ये दहशतवादी घडतात असा गंभीर आरोप त्यांनी केला। दरम्यान यानंतर काँग्रेस नेते असलम शेख यांनी नितेश राणेंवर टीका केली आहे, तर मदरशांमधील मौलाना यांनीही नितेश राणेंचे आरोप फेटाळलेले आहेत। पाहूया। मदरसे पाहिजेत कशाला आपल्याला, ह्याच मूळ मुद्दा आहे। हे मदरसे आतंकवादीचे अड्डे आहेत। नितेश राणे जी एक मंत्री है, उनको सोच समझ के बोलना चाहिए और अगर वो बोलते हैं तो उन्हें सिद्ध करना चाहिए। कधी त्याच्यामध्ये हत्यार भेटतात, कधी मुलांना मारला जातात। मंत्री नितेश राणेंनी केलेल्या एका विधानानंतर चांगलाच वाद निर्माण झालाय। मदरशांसंदर्भात नितेश राणेंनी एक धक्कादायक विधान केलं होतं। दरम्यान यानंतर काँग्रेस नेते असलम शेख यांनी नितेश राणेंचा चांगला समाचार घेतलाय। मदरसे दहशतवादी घडवतात असं धक्कादायक विधान नितेश राणेंनी केलं होतं। दरम्यान यानंतर असलम शेख यांनी नितेश राणेंकडे पुरावे मागितले, तसंच त्यांच्या राजीनाम्याची ही मागणी केली आहे। मदरसे पाहिजेत कशाला आपल्याला, ह्याच मूळ मुद्दा आहे। हे मदरसे आतंकवादीचे अड्डे आहेत। आतंकवादी घडवतात। कुठल्या, तुम्ही मला सांगा, कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये असे आम्ही मदरशाच्या सारखेच आम्ही कुठले हे शाळा उघडल्या आणि तिथे फक्त भगवद्गीता शिकवायला चालू केलं, हिंदू संस्कृतीचे धडे। ह्या लोकांना इस्लामिक राष्ट्रामध्ये परवानगी आहे का हो आम्हाला? मग आम्ही कशाला हे मदरशांचे हे लाड करायचे? नितेश राणे जी एक मंत्री है, उनको सोच समझ के बोलना चाहिए और अगर वो बोलते हैं तो उन्हें सिद्ध करना चाहिए और सिद्ध नहीं करते हैं तो आप लोगों ने उनसे पूछना चाहिए कि आप राजीनामा कब दोगे। आज अगर मदरसों का इतिहास अगर आप देखने जाएंगे तो आज़ादी से पहले का अगर आप देखोगे तो यही मदरसों के उलमाए कराम थे, यही मदरसों के बच्चे थे जो झाड़ों पे जो अंग्रेजों ने लटकाने का काम किया था। अगर कहीं पे कोई गलत काम होता है तो उस पर कार्रवाई होनी चाहिए। नितेश राणे मदरशांवरून चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मदरशांमध्ये हत्यारं सापडतात असाही धक्कादायक दावा त्यांनी केलाय। त्यामुळे राज्यातील मदरसे बंद करावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही नितेश राणेंनी म्हटलंय। कधी त्याच्यामध्ये हत्यार भेटतात, कधी मुलांना मारला जातात। आमच्या हिंदू राष्ट्र, तुम्हाला कुराण शिकवायचं ना, आहेत ना तुमच्या मस्जिदी, मदरसे कशाला पाहिजे तुम्हाला? माझी तर स्पष्ट भूमी आहे, त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलणार आहे। महाराष्ट्रातले सगळे मदरसे बंद करून टाका। हे आतंकवादीचे अड्डे आहेत, आतंकवादी घडवतात त्याच्यात। नितेश राणेंनी केलेले आरोप अल्पसंख्याक आयोगाच्या प्यारे खान यांनी फेटाळले। मदरशांमध्ये सरकारनं नेमून दिलेले पाठ्यक्रम शिकवले जात असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच सरकार मॉडर्न मदरशांवर काम करत असल्याचं यावेळेला प्यारे खान यांनी सांगितलं। नितेश राणे जी जो मुसलमानों को बार बार टारगेट करते हैं वो बिल्कुल ठीक नहीं है। और अभी एक बयान में सुन रहा था उनका कि जो मदरसे में सारे जिहादी होते, तो ऐसा बिल्कुल नहीं है। सरकार मॉडर्न मदरसे पे काम कर रही है। अभी अगर आप मदरसे देखो, नागपुर में देखिए, और भी बड़े बड़े मदरसे हैं, तो वहाँ पे अब जो सरकार के हिसाब से जो पाठ्यक्रम है, वहाँ पे उस हिसाब से पाठ्यक्रम होता था। पहले 2014 के पहले क्या होता था मैं उसकी जानकारी नहीं देना चाहूँगा, लेकिन आज के जो मदरसे वो मॉडर्न मदरसे है। याआधी नितेश राणेंच्या वक्तव्यांनी अनेकदा वाद निर्माण झाला। नितेश राणे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादात सापडतात। मात्र विधान भवन परिसरात केलेल्या मदरशांबाबतच्या वक्तव्यानंतर नितेश राणे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।